कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा वर्धा तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा मौजा शिरूड येथे महादेवराव लोणकर यांच्या प्रक्षेत्र शेतावर भेट देऊन इथे यांनी नैसर्गिक पद्धतीने तूर पिकाची लागवड केली आहे मल्चिंगवर, तसेच बेडवर लागवड केली आहे आणि दोन्ही तासांच्या मध्ये झेंडूचे फुलाची लागवड केली आहे. तरी आपण याच्या साधारण याचं काय उत्पन्न निघत आहे आणि उपयोगा कशा प्रकारे साधन करता आहे याचं एक महादेवराव लोणकर यांचं मनोगत ऐकूया आपण. माझं नाव महादेव दशरथजी लोणकर. माझ्या शेतात तुमचं गाव कोणतं आहे? गाव शिरूड, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. आमच्या शेतीमध्ये फुलाचा बगीचा मी टाकत होतो एका बाजूनं. त्याच्यामध्ये उत्पादन 40 ते 50 हजाराचं होत होतं. किती एकरमध्ये लागवड करता होता तुम्ही मागच्या वर्षी? पाव एकरात. बरं. तर आता त्यानंतर आम्ही तूर आणि झेंडूचे झाडं त्याच्यातच बगीचा तयार केला. बरं. आता का उत्पादन होते त्यांची आता यावर्षी मला माहिती मिळेल. मागच्या वर्षी किती उत्पन्न झालं तुमचं? मागच्या वर्षी झाले 50 हजाराचं उत्पन्न झालं पाव एकरात. ठीक आहे. शेतकरी बंधूंनो, यांनी महादेवराव लोणकर यांनी तूर पिकामध्ये झेंडूची लागवड केली होती आणि मागच्या वर्षी सलग लागवड केली होती झेंडू पिकाची. तर यांनी 2 प्लॉट याचे लागवड केली आहे. एका तुरीच्या प्लॉटमध्ये झेंडू पिकाची आणि तसेच पूर्ण प्लॉटमध्ये झेंडूचे प्लॉट आहे. आपण बघू शकता का ह्या सरळ याने एक प्लॉट ठेवला आहे. ह्या प्लॉटमध्ये फक्त झेंडूचे फुलं केले आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये यांनी तुरीच्या प्लॉटमध्ये झेंडूची लागवड केली आहे. याच्यात तुलनात्मक ते आता ह्यावर्षी अनुभव घेऊन राहिले. तसेच यांचं एक डेअरी फार्मसुद्धा यांनी उपलब्ध केले आहे. जसं यांनी गायीचे संगोपन केले आहे आणि गायीचे संगोपन करून यांनी दुधाची व्यवसायसुद्धा केले आहे. उपयोगात शेतकरी बंधूंनो, शेती व्यवसायासोबत यांनी पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध पालनचा व्यवसायसुद्धा यांनी केला आहे. यांचीसुद्धा एक डेअरी आहे आणि